कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणासाठी निवड झालेल्या सुमारे 4,000 शेतकऱ्यांचं 40 कोटी रुपयाचं अनुदान राज्य सरकारकडे थकलेलं आहे। गेल्या 7-8 महिन्यापासून हे शेतकरी, जिल्ह्यातील शेतकरी त्या अनुदानाची वाट पाहत आहे। मात्र राज्य सरकार आणि कृषी विभाग कुंभकर्णी झोपेत आहे। मात्र यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे। 2 महिन्यात 15 दिवसात हे अनुदान यापूर्वी मिळत होतं, परंतु या वर्षी 7 ते 8 महिने झालेत, अद्यापपर्यंत अनुदान मिळालं नाही। त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे। शेतकऱ्यांनी बँकेकडून, खाजगी सावकाराकडून कर्ज काढून आपल्या या कृषी साहित्याची खरेदी केलेली आहे, परंतु वेळेत अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावं लागत आहे। कृषी विभाग आणि शासन संगनमताने चाललं काय याचं? पैसे, शेतकऱ्याचे पैसे न देणे, पैशासाठी शेतकरी परेशान आहेत। एक तर बिया भरण्याचे पैसे नाहीत, दुसरी गोष्ट यांनी अगोदर यांत्रिकीकरण करायचं सांगितलं आणि अवजार घेऊन ठेवलेत। ते पैसे द्यायचे तर त्याचं अनुदान द्यायचं तर त्याला यायला काय मुहूर्त सापडा ना, काय मुहूर्त सापडत नसलं तर बामण हाय तिथं मुख्यमंत्री झालेला, त्याच्याकडून मुहूर्त पाहून तेवढे पैसे काढून द्यावं। या कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या योजना, यांत्रिकीकरणाच्या ज्या योजना आहे, ह्या यांत्रिकीकरणाचे पैसे यांनी द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचे, आणि हे न दिल्यामुळं मग आम्हाला हे पाऊल उचलायचं काम पडलं। आणि यांनी जर ताबडतोब लवकर जर ते देण्याचा प्रयत्न केला नाही तर आम्ही कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। आज कृषी दिन आणि या कृषी दिनानिमित्त आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडलेले वडेगुद्रे येथे जालना जिल्ह्यातील 4,000 शेतकरी यांचे 40 कोटी रुपये कृषी विभागाकडे थकलेले यांत्रिकीकरणाचे। एका खासदाराला फुटल्यानंतर सोशल मीडियामध्ये अशा बातम्या आहेत, त्याला 100 कोटी दिले जातात आणि एका आमदाराला 50 कोटी दिले जातात। खोकेचे खोके यांना वितरित करण्यात येतात। मग आमच्या जालना जिल्ह्यातले फक्त 4,000 शेतकरी यांना 40 कोटी रुपये का देण्यात येत नाही? जर खासदार, आमदार फुटले यांना अवघ्या 24 तासाच्या आत 100, 200 कोटी येतात। मग आमचे 8 महिने झालेत, 40 कोटी रुपये तुमच्याकडे थकलेले आहेत। नुसत्या जालना जिल्ह्याचा, अंबड तालुक्याचाच विषय घेतलेला आहे समजा, तर त्याचे 40 कोटी आहेत। जर पूर्ण महाराष्ट्राचा विषय घेतला तर किती कोटी रुपये येतील? तर आमची जालना जिल्ह्याचे जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत यांना विनंती आहे की तात्काळ आमचे रक्कम आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन तुमच्या जालना जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये करण्यात येईल। जय जवान, जय किसान।